मराठीत सांगितलेलं कळत नाही, कन्नडमध्ये सांगू काय? मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त अनोखं आंदोलन. तुरची ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार चौकशी प्रकरणी शिवसेनेचेच हटके आंदोलन. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील तुरची ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, अशी रीतसर तक्रार शिवसेनेचे शाखाप्रमुख यांनी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी देखील केली होती. त्याचबरोबर ग्रामस्थांनी देखील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या अरेरावी मनमानी कारभाराबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार अर्ज दिलेले आहेत. ग्रामपंचायतमध्ये सर्व अनागोंदी कारभार सुरू असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती देखील केली होती. मात्र ढिम्म प्रशासनाने कसलीही कारवाईची तसदी घेतली नाही. म्हणूनच या निष्क्रिय प्रशासनास जाग यावी म्हणून आज मराठीत सांगितलेलं कळत नाही, कन्नडमध्ये सांगू काय, असं म्हणत जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शनं करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चक्क कन्नडमध्ये निवेदन देण्यात आले. तासगाव तालुक्यामधील तुरची ह्या गावामधली ग्रामपंचायतमध्ये चौकशी मागणी अर्ज दिले होते 9-2 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर 20-2 फेब्रुवारीला ही अर्ज दिला होता. ह्या प्रशासनाला सदस्यांनीही अर्ज दिला, गावच्या लोकांनीही अर्ज दिला आणि शिवसेना ह्याही आमच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज दिला, तरीही ह्या गोष्टीची अंमलबजावणी केली जात नाही आहे. बरं, आज मला एक म्हणायचं आहे, तुळशी ग्रामपंचायतच बरखास्त करा. का चौकशी होत नाही? ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काय ताळेबंदी आहेत हे सगळे जनतेच्या समोर आणले पाहिजेत. त्यासाठी आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही आंदोलन घेतलं आहे. जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना पत्र देतो आहे आम्ही. आज मराठी भाषा आहे, मराठी अर्ज दिले होते, पण मराठी अर्ज देऊन जर यांना कळत नसेल तर आज आम्ही कन्नड अर्ज देऊन शिरणार. आज त्यांना आमच्या चौकशीची लवकरात लवकर आम्हाला अहवाल आला पाहिजे ही आमची मागणी आहे. आम्ही तुरची गावचे ग्रामस्थ तसेच शिवसेना पदाधिकारी, सांगली जिल्हा शिवसेना पदाधिकारी आहोत. इथं आम्ही पूर्वी वेळोवेळी तुरची ग्रामपंचायतमध्ये जे भ्रष्टाचार झाला आहे त्यासाठी त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही वेळोवेळी अर्ज केलेत, परंतु त्याची दखल त्यांनी प्रशासनाने घेतली नाही. म्हणून आज मराठी भाषेचा गौरव दिनानिमित्त आम्ही आज प्रशासनाला कन्नड अर्ज करीत आहोत, जेणेकरून त्यांना कळावं, त्यांना मराठी भाषा समजणं झाल्या म्हणून आज आम्ही शिवसेनेमार्फत कन्नड अर्ज करीत आहोत. कन्नड भाषेचं तर त्यांना समजतं की नाही हे मला कळेनं झालं आहे. तरी आमची अशी मागणी आहे की तुरची ग्रामपंचायतमध्ये जो काय भ्रष्टाचार झाला आहे तो लवकरात लवकर त्यांनी त्याचा निपटारा करावा आणि जे संबंधित बेकायदेशीर कामं करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच विनंती आमची आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.